मित्रांनो, गेले 3 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक प्रश्न गाजत राहिलाय त्या प्रश्नाचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. कळत नकळत एका न्यायाधीशानं तो शब्द वापरला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनातल्या भावना आणि संवेदना जाग्या झाल्या. कॉकरोच जनता पार्टीमधले अनेक तरुणांनी हा पक्ष फॉलो केला आणि 3 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज असणाऱ्या पक्षांना मात्र त्याचा धक्का, असाही धक्का आपल्याला म्हणावा लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण अनेक पक्ष पाहिले. काँग्रेस पक्ष पाहिला, भारतीय जनता पक्ष पाहिला असेल, राष्ट्रवादी पाहिला असेल, शिवसेना. पण नव्या पक्षाची ज्यावेळी घोषणा झाली आणि जो पक्ष एवढ्या जोमाने वाहतोय त्यामध्ये तरुण पिढी एकवटली जाते. मित्रांनो, मला एक सांगायचा प्रश्न निर्माण होतो की बांगलादेश पेटून गेला, मणिपूर अजूनही धुमसतोय आणि त्या पाठीमाग बांगलादेशमध्ये सुद्धा आपल्याला, नेपाळमध्ये मोठ्या संख्येने आपल्याला तरुणांची क्रांती बघायला मिळाली. या क्रांतीमध्ये 13 ते 21 वयोगटातील जे तरुण यंग मुलं होती, ही सर्व मुलं एकवटली आणि ह्या मुलांनी आपण बघितले की ज्या पद्धतीनं, तसं हा कॉकरोच जनता पार्टी आहे. आपणाला तरुणांची मोठी संख्या, कारण एके टायमाला आपणाला जी तरुण वर्ग आपणाला मोबाईल, इंस्टाग्राम आणि त्याचबरोबर मोबाईल यंत्रणामध्ये अडकून बसलेली तरुण पिढी मात्र आता जागरूक झालेली आहे. आणि आता संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर मात्र आपल्याला कॉकरोच जनता पार्टीच्या या पार्टीला मात्र मोठ्या प्रमाणात तरुण जागरूक होतोय, तरुण एकवटला जातोय. अनेक तरुण पिढी मात्र मोठ्या संख्येने उभे राहते. याचा अर्थ ज्या ठिकाणी ज्या घटना घडतायत, उद्या भविष्यामध्ये जर तरुणच्या मध्ये क्रांती निर्माण झाली तर ज्या बांगलादेशमध्ये घडलं, नेपाळमध्ये घडलं आणि मणिपूरमध्ये घडलं, तीच घटना कुठं होईल का? त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणी आहेत त्या राजकारण्यांना कुठंतरी आपणाला बघायला मिळतंय की त्यांच्यामध्ये आपणाला एक प्रकारची आपणाला भीती वातावरण निर्माण झालेलं आहे.